नमस्कार. आज आपण महाशिवरात्रीची माहिती बघूया. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते, पण माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाचा उद्भव झाला म्हणून हा दिवस म्हणजे महापुण्यपर्वकाळ मानण्यात येतो. या दिवशी पृथ्वीवर प्रकट झालेले ज्योतिर्लिंग कोटी सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होते. म्हणूनच या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण आणि शिवपूजा केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याबाबतची एक कथा शिवलीलामृतात आली आहे. विंध्य पर्वतात राहणारा एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. एके दिवशी तो शिकारीला निघाला होता. जंगलात फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला. त्यावेळी मंदिरात लोकांची गर्दी झाली होती. सगळीकडे शिवनामाचा जयघोष सुरू होता. शिकाऱ्याने मंदिरात डोकावून पाहिले तर मंदिराच्या आतमध्ये शिवपिंडीवर भाविक लोक अभिषेक करत होते. तो सगळा प्रकार बघून शिकाऱ्याला हसूच आले. त्या लोकांना बावळट समजून त्यांची थट्टा करत तो वनात शिकारीसाठी निघून गेला. त्या जंगलात एक तळे होते. तळ्यातील पाणी पिण्यासाठी जनावरे तळ्यावर येत असत. त्यांची शिकार करता येईल म्हणून शिकारी तळ्याकाठी थांबला. तो झुडपाआड लपून बसला. बराच वेळ झाला तरी त्याला जनावरे काही दिसेनात. शिकार काही मिळेना. मग त्याने विचार केला की थोडे उंचावर बसले तर लांबून येणारी जनावरे दिसतील. तो जवळच्याच एका झाडावर चढून बसला. बसल्यावर इकडे तिकडे बघू लागला तर झाडाच्या बारीक फांद्या आणि पाने आडवी येऊ लागली. त्यामुळे त्याला समोरचे काही दिसेनासे झाले. आधीच खूप वेळ झाला होता. सकाळपासून उपवास घडला होता. त्यात शिकार मिळाली नाही म्हणून तो नाराज होता. तो बसल्या बसल्या चाळा म्हणून समोर आडवी येणारी पाने बाजूला करावीत म्हणून झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला. झाडाखाली एक दगड होता. त्यावर ती पाने पडत होती. शिकारी ज्या झाडावर बसला होता ते झाड होते बेलाचे आणि झाडाखाली दगड नसून शंकराची पिंड होती. आधीच शिकार शोधण्यात वेळ गेल्यामुळे शिकाऱ्याला उपवास घडला होता आणि सहजपणे बेलाचा अभिषेक पिंडीवर घडला होता. त्यामुळे शिकाऱ्याचे पाप हळूहळू नाहीसे झाले. थोड्या वेळात पाण्याजवळ एक हरिण येताना त्याला दिसले. त्याला पाहताच शिकाऱ्याने धनुष्याला बाण लावला. तो त्याला मारणार इतक्यात हरिण गयावया करू लागले. ते हरिण एक शापित अप्सरा होती. ते म्हणाले, मला तू खुशाल मार, पण माझी लहान लेकरं तिकडे खेळत आहेत. त्यांना एकदा भेटून येते, मग मला जरूर मार. शिकाऱ्याच्या मनातला हिंस्रपणा कमी झाला होता. त्यामुळे त्याने त्या हरिणीला सोडून दिले. थोड्या वेळाने हरिणीबरोबर तिचा सर्व परिवार तेथे आला आणि हरिणीच्या ऐवजी आम्हालाच मार असे म्हणू लागला. ते सर्व पाहून शिकाऱ्याचे मन घायाळ झाले. त्याने त्या सर्वांना सोडून दिले. शिकार न मिळाल्याबद्दल निराश न होता तो घरी परतला. वाटेत जाताना त्याला पुन्हा शिवमंदिर लागले. शिकारी स्वतःहून मंदिरात गेला. त्याने शिवपिंडीला नमस्कार केला. मंदिरात सकाळचेच वातावरण होते, पण आता त्याला आनंद वाटत होता. तो इतरांच्यात तल्लीन झाला. शंकराच्या नावाचा जयघोष करू लागला. मंदिरातून बाहेर पडताच त्याने आपली शस्त्रे फेकून दिली
आपल्या हातून नकळत घडलेल्या भक्तीने शिकारी शिवप्रिय झाला. त्याला शिवपद प्राप्त झाले आणि अवकाशात त्याला अढळ स्थान प्राप्त झाले. तोच व्याधतारा म्हणून ओळखला जातो. चांगले कर्म केले अथवा चांगले विचार मनात बाळगले तर त्याचे फळ चांगलेच मिळते. महाशिवरात्रीला शिवाची उपासना करतात आणि शिवत्व प्राप्त करतात. या कथेतून देवाला सर्वच प्रिय आहेत, कोणीच उच्च नीच नाही हा संदेश मिळतो. भगवान शंकराची पूजा सर्व लोक करतात. शंकराने अनेक वेळा देवांनाही संकटातून वाचविले आहे, म्हणून त्याला देवांचा देव म्हणजेच महादेव असेही संबोधतात. शंकरापासून अनेक वाद्ये आणि कलांचा उगम झाला असे मानतात. भगवान शंकराचे तांडव नृत्य करतानाचे एक रूप म्हणजेच नटराज. अशा नटराजाची पूजा कलाकार करतात. शंकराची 12 ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत. देशात अनेक ठिकाणी शिवस्थाने आहेत, तर गावोगावी शिवमंदिरे आहेत. शिवाची उपासना भारतात वेदपूर्व काळापासून चालत आलेली आहे. शिवभक्तांमध्ये महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शिवपार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो. शिवभक्तांमध्ये या सणाला व्रतस्थ राहून शिवाची आराधना केली जाते. या दिवशी पूजा अर्चा, भजन प्रवचनही केले जाते. धन्यवाद.